नमस्कार. लोकमत सखीच्या एक्सपर्ट टॉक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी हार्ट आणि लंग सर्जन आहे, हार्ट लंग स्पेशलिस्ट आहे आणि हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहे. हृदयाविषयी तुम्हाला जर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा कार्यक्रम तुम्ही शेवटपर्यंत बघा. बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक म्हणजे काय. हा खूप कॉमन प्रश्न विचारला जातो. तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस आले ते बऱ्याच कारणांमुळे येऊ शकतात. वय वाढल्यामुळे येऊ शकतात, जे तंबाखूचं सेवन जास्त प्रमाणात करतात. डायबेटीस हा खूप मोठा रिस्पॉन्सिबल आहे घटक या ब्लॉकेजेससाठी. तर त्याच्यामुळे ब्लॉकेजेस आल्यानंतर हृदयाचा जो मसल्सचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात आणि त्याच्याने त्या मसल्सची डेथ होते, हार्टचं फंक्शन कमी होतं. तर कार्डियक अरेस्ट ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये हार्ट फंक्शन करायचं थांबतं तेव्हा आपण त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. त्याची कारणं अनेक डिफरंट आहेत. तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की लहान मुलांमध्ये किंवा यंग ॲडल्ट एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे का. तर खरी गोष्ट आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण सध्या बरंच वाढलं आणि त्याची सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल. आपण जे जेवण घेतो आहे, आपल्या जो दैनंदिन आयुष्यातला जो ताण आहे ते याला कारणीभूत आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएट हा सगळ्यात मोठा घटक आहे. आपण जे खातो 1960च्या आधी आपलं इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, भारतीय उपखंडात जे जेवण होतं ते चेंज होऊन आपल्या आहारामध्ये नवीन नवीन वेस्टर्नाइज्ड पदार्थ आले आहेत तेलासकट. तर ते याला जबाबदार आहेत आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेसचं प्रमाण खूप प्रचंड वाढलं आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये तेलाचं, मिठाचं प्रमाण कमी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मिठामुळे हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर वाढतं. तेलामुळे ब्लॉकेजेस, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तर फ्राईड जे पदार्थ आहेत तर हे कमी खाणं गरजेचं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड पदार्थांमुळे बरेच आजार आहेत, एस्पेशली टाईप 2 डायबिटीस प्रमाण खूप जास्त आहे भारतीय उपखंडात. तर त्याच्यामुळे पिझ्झा, बर्गर आणि व्हीट, जेनेटिकली मॉडिफाईड जो गहू आहे त्याच्यामुळे त्याचं जर सेवनाचं प्रमाण कमी केलं तर यामध्ये बराच फायदा होऊ शकतो. वजन हा एक मोठा फॅक्ट आहे या सगळ्या आजारांमध्ये. तर वजन कमी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड जे गहू आहेत तर तेही कमी केलेत तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. दुसरा प्रश्न विचारला जातो की आपल्याला आधी हार्ट अटॅक येणार आहे हे कळू शकतं का. तर त्याचं उत्तर आहे बहुतांशी हो. तर जेव्हा आम्ही डे टू डे प्रॅक्टिस करतो, जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टीसाठी, तर बऱ्याच पेशंटचं जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो तेव्हा त्यांना जेव्हा हार्ट अटॅक आला त्याच्या आधी पण हा त्रास झालेला असतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर छातीत दुखणं, दम लागणं, एखाद्या जिना चढताना त्यांना दम लागतोय, छातीत दुखतंय, टॉयलेटला जोर करताना त्यांना छातीत दुखत असतं, तर ह्या गोष्टी आधीही घडल्या असतात. तर ह्या गोष्टी आधी त्याचे काही ना काहीतरी सायन्स अँड सिम्पटम्स आलेले असतात. सगळ्यात महत्त्वाचं की परदेशामध्ये जसे लोक, एस्पेशली फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये, रेग्युलरली हेल्थ चेक करतात. ब्लड टेस्ट आहे, 2D एको आहे, स्ट्रेस टेस्ट आहे आणि अनेक गोष्टी आहेत या केल्या जातात. तसं भारतात दिसत नाही. भारतामध्ये काही आजार झाल्यानंतरच हेल्थ चेक किंवा ब्लड टेस्ट किंवा बाकीच्या टेस्ट केल्या जातात. तर ह्या ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्या लोकांना काही ना काहीतरी, जे स्मोकर्स आहेत, ज्यांना काही थोडा त्रास होतो, त्यांनी हेल्थ चेक करणं, अप्रोप्रिएट डॉक्टरकडे जाणं फार महत्त्वाचं आहे. सडन डेथ ही मोस्ट ऑफ द कारणांनी हृदयामुळे होते. तर हृदयाच्या स्पेशलिस्टला दाखवणं, सर्जनला दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. छातीत दुखणं, घाम येणं हे हृदयाचे सिम्पटम्स असू शकतात. बऱ्याच वेळा डायबेटीसच्या लोकांना असं वाटतं की नाही, हे माझी शुगर कमी झाली असेल म्हणून मला घाम येतोय,
पण बऱ्याच वेळेला डायबिटीसच्या लोकांमुळे सायलंट हार्टचे ब्लॉकेजेस असतात आणि त्याच्यामुळे हे त्रास होऊ शकतो आणि टेस्ट करणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे की वजन आपलं नियंत्रित ठेवणं. आता जे मॉर्बिड ओबेस पेशंट आहेत, त्यांचा बॉडी मास इंडेक्स खूप जास्त आहे, तर त्या लोकांना पूर्वी सर्जरीज अवेलेबल होत्या. आता इंजेक्शन्स अवेलेबल आहेत आणि त्या सिंपल आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन वजन नियंत्रित करता येतं. आपण व्यायामाला बायपास करू शकत नाही, पण व्यायामाबरोबर आपल्याकडे औषध आहेत ज्याच्याने वजन कमी करता येतं आणि ती खूप इफेक्टिव्ह आहेत. तर ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारला जातो की जेवणात कुठलं ऑइल यूज करू. तर तुम्ही जर 1970च्या आधी भारतातल्या लोकांचं वजन बघितलं किंवा त्यांची शरीरयष्टी बघितली किंवा इनफॅक्ट अख्ख्या जगभर जरी तुम्ही बघितलं तर 1970च्या आधी मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन हे लीन थीन शिडशिडीत आकाराचे होते. 1970 नंतर जसं जगभर डाएट चेंज झालं, कुकिंग ऑइल चेंज झालं, तर त्याच्यानुसार वजन वाढण्याचा जो एपिडेमिक आहे तो पहिल्यांदा पश्चिमात्य देशांमध्ये आला आणि आता भारतामध्ये पण दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की कुकिंग ऑइल आपण काय वापरतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि जे आपल्या शरीरासाठी सफोला आहे किंवा सनफ्लॉवर ऑइल्स आहेत, तर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी आहे, तर ती वापरणं योग्य आहे. कुठलं वापरण्यापेक्षा आपण ते किती कमी प्रमाणात यूज करतो हे महत्त्वाचं आहे आणि ते रिचवण्यासाठी आपण व्यायाम किती करतो, ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. हार्ट अटॅक हा जेनेटिक डिसीज आहे का? तर बहुतांशी हृदयाचे काही आजार आहेत हे जेनेटिकली पिढ्यानपिढ्या दिसतात आणि हार्ट अटॅकमध्ये पण जेनेटिक टेंडन्सी दिसते. तर ज्यांच्या आईवडिलांना हार्ट अटॅक आला आहे किंवा ज्यांची बायपास सर्जरी झाला आहे, त्यांनी वेळीच आणि वेळोवेळी हृदयाच्या फुफ्फुसाच्या तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. आणखीन एक प्रश्न विचारला तो स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय? तर स्ट्रेस टेस्ट म्हणजे हा एक ECG काढण्याचाच प्रकार आहे. ECG फक्त तो तुम्हाला एका ट्रेडमिलवर किंवा पट्ट्यावर चालायला लावतात, पळायला लावतात आणि त्यावेळी तुमच्या हृदयाची कंडिशन काय आहे किंवा त्याच्या ECGमध्ये काही चेंज होतोय का हे बघण्यासाठी स्ट्रेस टेस्ट असते. हार्ट अटॅक तेव्हाच प्रेसिपिटेट होतो जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करताय. तर काही अंशी सायलंट हार्ट अटॅक पण असतात की रात्री झोपेतच हार्ट अटॅक आला असंही होऊ शकतं, पण बहुतांशी हार्ट अटॅक तेव्हाच प्रेसिपिटेट होतो जेव्हा तुम्ही स्ट्रेनस ॲक्टिव्हिटी करताय. खूप कॉमनली आपल्या समाजामध्ये बायपास सर्जरी आणि अँजिओप्लास्टी आता केली जाते. तर ह्याच्याविषयी माहिती विचारली जाते की बायपास सर्जरी म्हणजे काय? तर बायपास सर्जरी म्हणजे एखादा रोड ब्लॉक झाला आहे, समजा ट्रॅफिक जॅम झालं आहे, तर आपण बायपासच्या रोडने दुसरीकडे पुढे जातो. तर एक्झॅक्टली बायपास सर्जरी म्हणजे एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा हृदयाची नस बंद झाली, तर त्याला दुसऱ्या नसेने पुढे रक्तप्रवाह देणं याला बायपास सर्जरी म्हणतात. बायपास सर्जरी आता फार इफेक्टिव्ह आहे. सोमवारी केली तर शनिवारी पेशंट चालत घरी जातो, त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तो टॉयलेटला स्वतः जातो, जेवण स्वतः घेऊ शकतो आणि स्वतःच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज स्वतः करू शकतो. आम्ही जी बायपास सर्जरी करतो त्याला मिनिमल इन्व्हेसिव्ह बायपास सर्जरी म्हणतात, जी बीटिंग हार्ट बायपास सर्जरी आहे. मिनिमल ॲक्सेस बायपास सर्जरी वेगळी आहे, जी छातीच्या साईडनी केली जाते. आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह बायपास सर्जरी जिथं हार्ट लंग मशीन अवॉइड केलं जातं. कॉम्प्लिकेशन्स हे हार्ट लंग मशीनने असतात. तर बायपास सर्जरीचे व्हेरियस प्रकार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं की बीटिंग हार्ट बायपास सर्जरी केली तर लवकर आपल्याला डिस्चार्ज मिळू शकतो हॉस्पिटलमध्ये. ICUतनं वॉर्डमध्ये लवकर जाऊ शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी ही बीटिंग हार्ट बायपास सर्जरी फार महत्त्वाची आहे. अँजिओप्लास्टी म्हणजे एखादी जर नस खराब असेल, बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात की आम्ही अँजिओप्लास्टी केली तर चालेल का? तर अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. अँजिओप्लास्टी जर एखादीच नस ब्लॉक असेल हार्ट अटॅकमुळे किंवा ब्लॉकेजेसमुळे, तर अँजिओप्लास्टी सुटेबल आहे. ते पण डिस्टली असेल तर ती सुटेबल आहे. तिन्ही नसा ब्लॉक असतील तर बायपास सर्जरी
सगळ्यात चांगला बायपास सर्जरीचा ॲडव्हान्टेज काय की आयुष्य वाढतं, परत परत हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते. तसं अँजिओप्लास्टीने कुठला बेनिफिट नाही. हार्टचं फंक्शन प्रिझर्व केलं जातं. डायबेटीस असेल तर बायपास सर्जरी जास्त उपयुक्त आहे पेशंटचं आयुष्य वाढवायला. आणि बायपास सर्जरीने आयुष्य वाढतं हा सायंटिफिक ॲडव्हान्टेज आहे ओव्हर अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी एखादी नस असेल किंवा 2 नसा असतील तर आम्ही ॲडवाईस करतो. बायपास सर्जरी मल्टिपल ब्लॉकेजेस असतील तर बायपास सर्जरी केली जाते. तुम्ही जर समाजातले जर VIP लोक बघितलेत, उदाहरण सांगायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे, त्यांची बायपास सर्जरी झाली, 27 वर्ष पुढे जगले. प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंगांची बायपास सर्जरी झाली, तेही 90पर्यंत जगले, 2-2दा झाली. आणि अनेक VIP तुम्हाला जॉर्ज बुश, बिल क्लिंटन यांच्याही बायपास सर्जरीज झाल्या. तर बायपास सर्जरी ही गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे हार्ट अटॅक किंवा हार्टचे ब्लॉकेजेससाठी. आणि लोक बऱ्याच वेळेला घाबरतात की इथं कट होईल तिथं कट होईल, पण हे स्टँडर्ड ऑपरेशन आहे. आपण कुठे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये करतो हे महत्त्वाचं आहे की तिथे ते सगळ्या सोयी आहेत का, तिथे CT स्कॅन, MRI आहे, किडनी स्पेशालिस्ट आहे, न्यूरोलॉजिस्ट आहे का त्या हॉस्पिटलमध्ये, हे महत्त्वाचं आहे. कारण बायपास सर्जरी हे ओपन हार्ट ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये काय लागलं तर आजूबाजूचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत का वेगवेगळ्या स्पेशालिटीचे, हे महत्त्वाचं आहे. तर हार्टची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आजकालची जनरेशन अत्यंत काय अवेअर्ड आहे, म्हणजे अवेअरनेस आहे आजकालच्या मुलांमध्ये. हृदयाची काळजी कशी घ्यावी, काय घ्यावी, आणि व्यायाम करण्याची जी त्यांची इच्छा आहे ती जे 40, 45, 50 वर्षाची जे जनरेशन आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त दिसते आजकालच्या मुलांमध्ये. अवेअरनेस पण खूप जास्त आहे. तर तुम्हाला ह्याविषयी काही शंका असतील, प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुमच्या शंकेचं निरसन डेफिनेटली करू. हार्ट अटॅक आल्यानंतर इमिजिएटली काय ट्रीटमेंट देणं अपेक्षित आहे, तर माझं तुम्हाला सांगणं आहे की जर एखाद्या माणसाला छातीत दुखत असेल, तो चक्कर येऊन पडला असेल, तर त्याचा तो नोन केस ऑफ ब्लड प्रेशरचा आजार आहे, त्याला डायबेटीस आहे, अशा पेशंटला आपण त्वरित मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. अशा कंडिशनमध्ये जर त्याला हार्ट अटॅक आला असेल तर ह्या पेशंटची पामी म्हणजे अर्जंट अँजिओप्लास्टी किंवा त्याचा जो ब्लॉकेजेस काढण्याची जी प्रक्रिया आहे ती करू शकतो आपण. आणि ती जर कमीत कमी वेळेत तो हॉस्पिटलला पोचला तर आपण त्याला जास्त फायदा देऊ शकू आणि त्याचं हार्टचं फंक्शन प्रिझर्व करता येईल, असं काम करता येईल. दुसरी गोष्ट स्ट्रेस. आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये इतका प्रचंड ताण आहे, एस्पेशली जे कॉर्पोरेट लाईफस्टाईल जगतायत, जे स्त्री आणि पुरुष दोघंही, त्यांच्या दैनंदिन जे ऑफिस वर्क आहे आणि ऑफिसमधनं लेट ड्युटीज असतात, घरी उशिरा येतात, रात्रीही काम करायला लागतं, तर ह्याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ राहिलेला नसतो या लोकांना आणि प्रचंड ताण आहे. आणि हे रेग्युलरली पेशंट्स माझ्याकडे येतात. स्पेशली जेव्हा मी पुण्यामध्ये OPD करतो तेव्हा तिथे IT सेक्टर इतका मोठा आहे की त्यांना स्वतःसाठी वेळ नाही, व्यायामासाठी वेळ नाही आणि त्यांना दैनंदिन जीवनाचा ताण खूप आहे. ह्यामध्ये ना की हार्ट अटॅकचं प्रमाण हे बायकांमध्ये खूप कमी दिसतं, पुरुषांमध्ये खूप जास्त आहे. बायकांमध्ये जे फिमेल हॉर्मोन्स आहेत त्याच्यामुळे हार्ट अटॅक, बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी ही बायकांमध्ये कमी दिसते, पुरुषांमध्ये याचं प्रमाण प्रचंड आहे. तर सिम्पटम्स स्त्री आणि पुरुषांमध्ये सेम असतात, असं वेगळा काही त्यांना त्रास होत नाही, सेमच आहे. छातीत दुखणं, दम लागणं, एखादा जिना चढायला लागला तर त्रास होणं, पण पुरुषांमध्ये बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी आणि हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आहे. कदाचित पुरुषांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण जास्त आहे, ह्याचंही कारण असू शकेल, किंवा डायबिटीसचं प्रमाणही जास्त आहे. तर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की जिमविषयी. आजकाल तरुणांमध्ये जिमला जाण्याचं आणि जिममध्ये व्यायाम करायचं प्रमाण खूप वाढलं आहे. पूर्वी लोक रनिंगला जायचे किंवा पळायला जायचे किंवा मैदानी खेळ खेळायचे, तर आता जिमचं प्रमाण वाढलं आहे.
कदाचित ते आपल्या समाजाची गरज आहे. पण असे मी असंख्य रुग्ण बघितलेत आणि माझी कळकळीची विनंती आहे यंग जनरेशनला की तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्ही जे प्रोटीनचे डबे घेताय तर ते कृपया घेऊ नका. कारण ह्याच्यामध्ये ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात ज्याच्याने तुमचे मसल्स पंपअप होतात. पण ह्याच्याने किडनी, हार्ट आणि लिव्हर याच्यावर प्रचंड परिणाम होतो. आणि बरेच असे पेशंट्स आम्ही बघितलेत की ह्या प्रोटीनचे जे सेवन करतात, मी तर कमीत कमी 8 ते 10 30 वर्षाच्या आतल्या लोकांवर बायपास सर्जरी केली आहे ज्याच्यामुळे हार्ट अटॅक आला आहे प्रोटीनचं सेवनानंतर. आणि त्यांचं फूड सप्लिमेंट्स आहे ते घेण्याआधी आणि ते बंद केल्यानंतर लाईफस्टाईलच्या जमीन आसमानाचा फरक आहे. असे बरेच पेशंट्स आहेत की ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आहे. बरीचशी सप्लिमेंट रिलेटेड जे वर्षानुवर्ष घेत होते सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक प्रिपरेशन्स घेत होते, त्यांची लिव्हर आणि किडनी डॅमेज झाले. तर कृपा करून ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. जिमला जाण्यात काहीच हरकत नाही. अवास्तव वजन उचलाच्या मागे जागू नका. कारण ज्या पेशंटला सायलेंट ब्लॉकेजेस असतात त्यांना हार्ट अटॅक प्रेसिपिटेट होण्याची शक्यता खूप दाट असते. त्याचबरोबर ज्या लोकांना सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस असतो जो की लहान जन्मल्यापासून असतो की बायकस्पिड ॲओर्टिक व्हाल्व, त्या लोकांमध्ये सडनली वजन उचलल्यानंतर मॅसिव्ह हार्ट अटॅकवर कार्डियक अरेस्ट व्हायची शक्यता असते. आणि आपण ह्याचे बरेच व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. तर तुम्हाला जेव्हा व्यायाम करायचा आहे तर कोणाची तरी मदत घ्या जिम ट्रेनरची आणि स्लोली तुम्ही आखा तुमचं वेळापत्रक की ज्याच्याने तुम्ही व्यवस्थित व्यायाम करू शकाल. मी सांगेन की जे 40व्या वर्षी किंवा 50व्या वर्षी सडनली जिममध्ये जायला लागलेत, पूर्वी कधीही व्यायाम केला नव्हता, त्यांनी तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे की एक सिस्टमॅटिकली तुम्ही व्यायाम सुरुवात केली पाहिजे. आणि सडनली जाऊन तुम्ही 30-40 किलो वजन उचलायला लागलात तर हे धोकादायक आहे. झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे जी की आपल्या बायोलॉजिकल सायकलमध्ये फार मोठा रोल प्ले करते. 8 तास कमीत कमी किंवा 9 तास झोप ही आवश्यक आहे. पण आजकालच्या लाईफमध्ये बरेच जे वर्किंग क्लास पुरुष आणि स्त्रिया आहेत तर ते खूप उशिरा झोपत आहेत. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये तर मी बघतो रात्री 2-2 पर्यंत लोक जागे असतात, 2ला झोपतात आणि परत सकाळी उठून कामाला जातात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ह्या लॅक ऑफ स्लीप, झोपेची कमतरतेमुळे बरेच हॉर्मोनल चेंजेस येतात. बायकांमध्ये जास्त येतात, पुरुषांमध्ये पण येतात. आणि त्याच्यामध्ये आपण दिसतं की आजकाल खूप डिफिकल्ट झाले प्रेग्नन्सी होणं. आणि हॉर्मोनल जे इश्यू आहेत त्याच्यामुळे सायकोलॉजिकल इश्यूंचं प्रमाण पण खूप जास्त वाढलं आहे. तर ह्याच्याकडे झोपेकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आईवडिलांना जर हार्ट अटॅक आला असेल किंवा त्यांची बायपास सर्जरी झाली असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल तर त्यांची जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी याची काळजी घेणं फार गरजेचं आहे की तुम्हाला रेग्युलर टेस्ट करणं गरजेचं आहे. एस्पेशली जेव्हा तुम्ही तुमचं वय 35 किंवा 40 पर्यंत आलं आहे तर तुम्हाला डायबेटीस तर नाही आहे ना किंवा हृदयाच्या रिलेटेड दुसरा काही आजार नाही आहे ना, तर एकदा तुम्ही हार्ट आणि लंगचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन दाखवणं आणि त्या अनुषंगाने टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल बऱ्याच वेळेला लॅब्समध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये काही पॅकेजेस दिली जातात, त्याच्यामध्ये भरमसाठ टेस्ट असतात. त्या भरमसाठ टेस्टची खरंच काही गरज नसते.